दिल्लीत एका रात्री साधारणतः 12 वाजता जोरदार पाऊस पडत होता आणि त्याच पावसात एक टॅक्सी ड्रायव्हर आपली टॅक्सी रस्त्याच्या कडेला उभी करून त्याच्यात विश्रांती घेत होता. तेवढ्यात अचानक त्याच्या खिडकीवर एका मुलीने टकटक केली, जी खूपच घाबरलेली होती आणि तिचे कपडे अस्ताव्यस्त झाले होते. ती मुलगी खिडकीवर टकटक करताच त्या मुलाने तिला पाहिलं आणि ती मुलगी हात जोडून खिडकी उघडण्याचा इशारा करू लागली. सुरुवातीला टॅक्सी ड्रायव्हरला वाटलं की काहीतरी गडबड आहे, कदाचित आपण अडचणीत येऊ. पण त्या मुलीचा चेहरा पाहिल्यावर त्याला जाणवलं की ती खरंच खूप त्रासात आहे आणि तिला मदत करायला हवी. त्यानंतर तो टॅक्सी ड्रायव्हर मागचं दार उघडतो आणि ती मुलगी घाबरलेल्या अवस्थेत मागच्या सीटवर जाऊन बसते. ती मुलगी कोण होती आणि ती अशा पावसात घाबरलेली का फिरत होती? संपूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी ही कहाणी शेवटपर्यंत नक्की वाचा. दिल्लीतील एका गरीब वस्तीत एक कुटुंब राहायचं. त्या कुटुंबात एक भाऊ आणि त्याची